बारामतीमधून विमान अपघाताची बातमी। बारामतीत पुन्हा एकदा विमान अपघात झालाय, तर बारामती विमानतळावर प्रशिक्षण विमानाचा अपघात झाल्याचं कळतंय। विमान लँड होण्याच्या वेळी रनवेवरून ते घसरलं अशी माहिती मिळते। तर या संदर्भातल्या या अपघातातल्या जीवितहानी संदर्भात अजूनही कोणती माहिती नाहीये। विमानतळावरती आज विमान अपघात झालेला आहे। शिकाऊ विमान जे आहे ते लँड होत असताना या विमानाचा अपघात झालेला आहे। यामध्ये 2 पायलट होते, एक शिकाऊ पायलट होता आणि एक ट्रेनर होते। यांचा या विमान अपघात झालेला आहे। यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। जे 2 पायलट होते यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। कोणती गंभीर अशी दुखापत त्यांना काही झालेली नाहीये। आणि थोड्याच वेळापूर्वी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी भेट दिलेली आहे। बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आहेत, त्यांनी भेट दिलेली आहे आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे विमान हे अपघात नसून जे ट्रेनर होते ते त्यांना विद्यार्थ्याला विमानाचं प्रशिक्षण देत होते। ज्यावेळेस लँड करत होते त्यावेळेस विमानावरचा ताबा सुटला। हे विमान डाव्या बाजूला असणाऱ्या खड्ड्यामध्ये आदळले, त्या ठिकाणी स्थिर झाले। परंतु हा कोणताही अपघात नसून विमान शिकवत असताना प्रशिक्षण घेत असताना हा झालेला एक अपघात असल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे। परंतु यापूर्वी देखील गुजबावी हद्दीमध्ये अनेक या शिकाऊ विमानांचा अपघात झालेला आहे। 2 प्रशिक्षण केंद्र या विमानतळावरती आहेत। एक कारवर एव्हिएशन आणि एक रेडबर्ड एव्हिएशन या 2 प्रशिक्षण केंद्रांकडनं विद्यार्थ्यांना विमानाचं प्रशिक्षण दिलं जातं। आणि यापूर्वी देखील अनेक अपघात झालेले आहेत। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील या विमानतळाच्या नजदीक गुजबावी हद्दीमध्ये विमान अपघात झाल्याचं आपण बघितलं। 6 महिन्यापूर्वीच त्यांच्या विमानाचा अपघात झाला होता आणि आता सतत होणाऱ्या विमान अपघातांमुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण आहे। जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।